नमस्कार मित्रांनो, तुम्हालाही प्रश्न पडत असेल, वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडल्याने नक्की कोणता आशीर्वाद मिळतो? तर ते आपण आज पाहूया. कोणाच्या पाया पडल्याने काय होते? कधी विचार केला आहात का? प्रत्येकाच्या पाया पडल्याने आशीर्वादच मिळतं असे नसते. काहींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैवी येते, कारण प्रत्येक व्यक्तीचे मन, तिचे कर्म आणि तिचे स्पंदन एकसारखे नसते. खरे आशीर्वाद तोच असतो जो शुद्ध मनातून दिला जातो. पण आजच्या जगात प्रत्येकजण स्वतःच्या लाभहानी वागत लागतो. म्हणूनच पाया पडण्यापूर्वी हे ओळखणे खूप गरजेचे आहे की आपण कोणत्या व्यक्तीसमोर नतमस्तक होत आहोत. काही लोक बाहेरून देवासारखे दिसतात, पण त्यांच्या मनात विष असते. मत्सर, द्वेष, स्वार्थ आणि अहंकार. अशा लोकांच्या पाया पडल्याने तुमचे नशीब उलटे होऊ शकते, कारण त्यांचे आशीर्वाद हे खोटे असतात आणि खोट्या ऊर्जेतून शुभत्व जन्म घेत नाही. ज्याच्या डोळ्यात स्वच्छता नाही त्याचे मन अहंकाराने भरलेले आहे. त्याच्या पायाला स्पर्श करणे म्हणजे स्वतःच्या सकारात्मक ऊर्जेचे दान देणे. तो तुमचे पुण्य घेतो आणि तुम्हाला त्याच्या नकारात्मकतेचा अंश म्हणतात ना, संतांच्या पाया पडल्याने सुख मिळते, पण पाप्यांच्या पाया पडल्याने शांती निघून जाते. कारण संतांकडून आशीर्वाद मिळतो आणि पाप्याकडून ऊर्जा हरवते. मग कोणाच्या पाया पडू नये? पहिली व्यक्ती ती अहंकारी माणूस, जो स्वतःला देव समजतो, जो इतरांना लहान समजतो, त्याच्या पाया पडल्याने आयुष्यात लहानपणा येतो. दुसरी व्यक्ती मत्सरी व्यक्ती, जो तुमच्या यश पाहून हसतो, पण मनात तुम्हाला पडताना पाहण्याचे स्वप्न बघतो. अशा माणसाच्या पाया पडल्याने तुमच्या यशाचं तेज हरवतो. तिसरी व्यक्ती पाखंडी धार्मिक व्यक्ती, जो बाहेरून साधू संत गुरु बनून बसला आहे, पण आतून लोभ, वासना आणि द्वेष भरला आहे. अशा माणसाचा आशीर्वाद म्हणजे शापासारखा असतो. चौथी व्यक्ती पालकांचा अपमान करणारा माणूस, जो आई वडिलांना दुर्लक्षित करतो, त्यांचा अपमान करतो. त्यांच्या पाया पडल्याने तुमच्या घरातील शांती कमी होते. पाचवी व्यक्ती नेहमी तक्रार करणारा आत्मा, ज्याच्या तोंडातून कधीच आभाराचे शब्द येत नाहीत, जो प्रत्येक वेळी केवळ रडतो, दोष देत असतो. अशा व्यक्तीकडे नकारात्मक कंपने असतात. त्याच्या पाया पडल्याने ते कंपने तुमच्यात येतात. पण मग कोणाच्या पाया पडावे? ज्याच्या डोळ्यात करुणा आहे, ज्याच्या स्पर्शात शांती आहे आणि ज्याचे हृदय खरंच इतरांच्या कल्याणासाठी धडधडते. खऱ्या गुरु आई वडील, आजी आजोबा आणि परमात्म्याशी जोडलेली माणसे, त्यांचे आशीर्वाद कधीही व्यर्थ जात नाहीत. त्यांच्या पाया पडल्याने जीवनात फक्त शांती, प्रगती आणि आनंद वाढतो. लक्षात ठेवा, पाया पडणे हे फक्त परंपरा नाही, ती एक ऊर्जेची देवाणघेवाण आहे. जेव्हा तुम्ही कोणाच्या पाया पडता, तेव्हा तुम्ही तुमची शुद्ध ऊर्जा त्या व्यक्तीला देता. जर ती व्यक्ती शुद्ध नसेल तर ती ऊर्जा सावलीसारखी परत येते आणि जीवनात दुर्दैव आणते. म्हणूनच पुढच्या वेळी कोणाच्याही पाया पडाल तेव्हा डोळे मिटून विचार करा, ही व्यक्ती खरंच देवासारखी आहे का? ही फक्त मुखवटा घेतलेला आहे. कारण पाया पडणे म्हणजे नतमस्तक होणे नाही, ते म्हणजे आपल्या आत्म्याला दुसऱ्याशी जोडणे आहे. आणि आत्मा चुकीच्या ठिकाणी जोडला तर नशिबाचे संतुलनही बिघडते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.